सर मला शेवटचे एक दोन प्रश्न विचारायचे आहेत. बोला. एक तर ही मुलाखत चालू असताना आजच काही वेळापूर्वी ढोबळेंनी पुन्हा चेंबूरमध्ये धाड टाकली आणि काही बाल कामगारांना मोकळं केलंय. म्हणजे तुम्ही ढोबळेंच्या पाठीशी उभे आहात आणि ढोबळेंची ही मोहीम कोणत्याही परिस्थितीमध्ये किती विरोध झाला किती दबाव आला तरी पुढे चालू राहणार असं आम्ही मानायचं. मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये हे संपूर्ण तुम्ही जे म्हणतात की ढोबळेंच्या मध्ये फक्त ढोबळे काम करत नाही, इथे संपूर्ण सगळे अधिकारी काम करतात. मी पोलिसांना ओपन मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे की आम्हाला बायस घेऊन काम करायचे. म्हणजे आपल्याला एक बायस असला पाहिजे काम करताना. बायस असलाच पाहिजे. आणि ते कोणाकरता? हेल्पलेस माणसं करता, गरीबाकरता नाही. गरीब नाही, हेल्पलेस. हेल्पलेस कोण आहे त्याच्या व्याख्या मी केलेलं आहे. एक लहान मुलं हेल्पलेस आहेत, एक 80 वर्षाचे माणसं वयस्कर माणसं तो हेल्पलेस आहे, एक विधवा हेल्पलेस आहे, एक अपंग हेल्पलेस आहे आणि एक गरीब माणूस हेल्पलेस आहे. तसं आम्ही व्याख्या केलेलं आहे आणि ह्यांच्या बाजूने आपलं बायस असलाच पाहिजे असं फिलॉसॉफी घेऊन आम्ही काम करायचं. आणि जे कोणी स्ट्रॉंग असला, ते कोणता पॉलिटिकली स्ट्रॉंग असला किंवा कुठं काही पैशाने स्ट्रॉंग असला, तसा माणसं जरी आपल्याला भिडतो मला मजा येतं. म्हणजे जो अन्याय करणारा माणूस आहे त्याला भिडायला तुम्हाला मजा येते. मला इथे तुम्हाला एक आठवण द्यायची. तुम्ही जेव्हा डीसीपी होतात बांद्र्याला, तुम्हीही काही बारवर धाडी घातले होतात आणि तेव्हा मला आठवतंय की एका बारवाल्याला तुम्ही पैंजण बांधून नाचवलं होतं. कुठेतरी ढोबळेला पाठिंबा देताना आपले हे दिवस तुम्हाला आठवत आहेत का? एक पहा, मी थोडासा जेव्हा यंग होतो त्यावेळी थोडासा आता मी कबूल करतो, म्हणजे बरेच थोडासा रॅश होतो, थोडासा ॲग्रेसिव्ह होतो, आक्रमक पण होतो. पण देवांच्या कृपाने बरेच काही माझ्यावर पण प्रसंग आले होते. पण कुठेतरी माझ्या वडिलांच्या म्हणजे पेरेंट्सच्या सांगा किंवा आपण काही काही लोकांच्या बाजूने उभा राहिलो, त्यामुळे त्यांचे कुठेतरी आशीर्वाद आला असेल. त्यामुळे मी वाचलो बरेच ठिकाणी. बरोबर आहे तुमचं जे म्हणणं की बरेच ठिकाणी मी आता ह्याच्याबद्दल मला काही आठवण येत नाही, पण झालं असतील, मला काही माहीत नाही, झालं असतील. आक्रमक होतो मी. मला एक शेवटी प्रश्न विचारायचा आणि तो मीडियाबद्दल आहे. तुम्ही एका मीडियाच्या सेक्शनवर टीका केली की टॅब्लॉइडनी हे ढोबळे विरुद्ध सगळं पसरवलं आणि ही इंग्लिश टॅब्लॉइड्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला इंग्लिश चॅनलनी सुद्धा स्वातंत्र्याची, विशेषतः उच्चभ्रूंच्या स्वातंत्र्याची चर्चा केली असंही तुम्ही सुचवलं. मला सांगा, मीडियाला तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, तसं काही मी सुचवलं नाही. ते मीडियामध्ये काही ठराविक माणसं काही सुपारी घेऊन काम करतात किंवा हे करतात, ते तसं काही माझं काहीच म्हणायचं नाही. एक म्हण आहे, तुम्हाला माहिती आहे, निंदक नियर राखीये, कबीरनी म्हटलेलं आहे की आपले समोर आपल्या घरासमोर निंदक माणसं राहायला पाहिजे, आपला निंदा करायला पाहिजे. निंदकाचे घर असावे शेजारी, मराठीत म्हणतात. निंदकाचे घर असावे शेजारी. त्यामुळे हे लोकांचे जरी कुठे ना कुठे, म्हणजे आपल्याला काही काही वेळी आपल्याकडे मीडियाचे माणसं येतात, पटनाईक साहेब आम्ही एक याला इंटरव्ह्यू घ्यायचे. खरं म्हणजे मी आता देत नव्हतं, आता ढोबळेमुळे मी आता इंटरव्ह्यू 2-4 मला द्यावा लागला. तो इंटरव्ह्यू कशाला द्यायचे नाही, आम्ही पॉझिटिव्ह स्टोरी करू. म्हणजे कशाला तुम्ही जर्नलिझम पडत असता, हे करता, पॉझिटिव्ह करा. कशाला करायचं? तुम्ही पॉझिटिव्ह नका करू किंवा निगेटिव्ह करू नका. तुम्ही ऑब्जेक्टिव्ह स्टोरी करा, जे खरं आहे, जे सत्य आहे. आणि माझ्यामध्ये साहजिकच काही ना काही निगेटिव्ह आणि अँग्युलॅरिटीज असणारच, कोणता माणसामध्ये असतं. त्यामुळे तुम्ही जे करेक्ट आहे ते करा. त्याच्यामध्ये थोडेसे तुम्ही जे सांगितलं, आता मुद्दाम मी सांगितलं फेसबुक, ट्विटर वगैरे, त्यांना एखादा वेळी आता ते पण पलटले. ते जे लोक होते, आता तुम्ही बघितलं असेल फेसबुकमध्ये संपूर्ण निगेटिव्ह चाललं होतं. त्यांना माहीत नव्हतं ना, लिमिटेड एरियामध्ये. कारण हे सगळ्या गोष्टांमागे हे पब्स आणि डिस्को यांचे जे मालकं होते त्यांच्या पैसा लागला होता आणि ज्याच्या व्हेस्टेड इंटरेस्ट म्हणतात ज्यांच्या हॉटेलमध्ये, ते इनडायरेक्टली हे लोकांना कुठे ना कुठे ते त्याला प्लगिंग न्यूज म्हणा किंवा प्लांटिंग न्यूज, प्लगिंग न्यूज किंवा त्याला जे काय पेड न्यूज म्हणतात, तुम्हाला सगळं माहिती आहे, असा केला असतील, मला माहीत नाही. पण त्याच्यामध्ये मी अजिबात माझ्या त्याच्यावर काही म्हणजे अजिबात मी त्याच्यामध्ये काय ऑब्जेक्शन वगैरे नाही घेतलं नाही. पण पत्रकारांनी सत्य सांगावं अशी तुमची अपेक्षा आहे. सर, थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांनी सत्य सांगावं अशी तुमची अपेक्षा आहे आणि थँक्यू व्हेरी मच स्पष्टपणे बोलल्याबद्दल आणि मुंबईतल्या सामान्य नागरिकांच्या बाजूने तुम्ही उभे राहतात याबद्दल तुमचं खास अभिनंदन. लोकांची पोलिसांकडून हीच अपेक्षा आहे. थँक्यू.